ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहत असतो की अर्जुन सायलीला म्हणत असतो की वकील नवरा आणि त्याची बायको सत्यापर्यंत पोहोचतात, हा सुद्धा एक रोमॅन्सच आहे ना ग सायली, असं इथे अर्जुन म्हणत असतो. तेव्हा खरं अर्जुन थोडा विचारात इथे गुंततो. तेव्हा इथे सायली म्हणते, काय झालं, तुम्ही काय विचार करताय? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मी नागराजचा विचार करतोय. तो जे काही बोलला ना, मयसभा वगैरे, ह्या सर्व गोष्टीचा अर्थच मला तर कळत नाही. मयसभा म्हणजे तरी काय असतं रे सायली, असं इथे अर्जुनने विचारल्याबरोबर इथे सायली म्हणत, मयसभा एक महाभारतातली संकल्पना आहे. मयासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने चमत्कारिक एक त्याने महाल बांधलं होतं. त्या सगळ्याच गोष्टी खरं तर आपाशी होत्या. म्हणजे माणूस जिथे जमीन समजून पाय ठेवायचा तिथे खरं तर पाणी असायचं, आणि जिथे वाटायचं की अग्निकुंड पेटलेला आहे तिथे तर काहीच नसायचं. आता सायलीने हे सांगितल्याबरोबर इथे अर्जुन म्हणत असतो की म्हणजे जिथे जे दाखवायचं ते तिथे नसायचं. तेव्हा सायली म्हणते, हो अगदी बरोबर आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणून, मग आपल्या घरातली अशी कोणती व्यक्ती आहे जी दिसती तशी नाही? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मग आपण एक काम करूया, आपण स्टेप बाय स्टेप सर्व काही करूया. आपण काय करूया, घरच्यांच्या सगळ्यांची नावं घेऊया, आपल्याला काही सुचतंय का हे पाहूया. असं इथे अर्जुन म्हटल्याबरोबर सायलीला खरं तर अंगणात एक कोळसा दिसतो. तेव्हा इथे सायली म्हणत असे, अहो इकडे या ना तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं? तेव्हा सायली म्हणते, अहो या तर खरं, असं म्हणून हे दोघेही इथे खाली बसलेले असतात. आता सायलीने इथे हातात कोळसा घेतलेला असतो आणि अर्जुनला म्हणत असते की तुम्ही काय करा, घरच्यांचे सगळ्यांचेच मला एक एक करून नावं सांगा, मी ते लिहिते. आता इथे खरं अर्जुनने सगळ्यांचे नावं सांगितलेले असतात आणि सायलीने ते बरोबर सगळे ते लिहिलेले असतात. आता वरती सुरुवातीलाच नाव असतं ते म्हणजे पूर्णा आजीचं. तेव्हा इथे सायली म्हणत असते की चला आपण बघूया की आता आपल्या घरातील अशी कोणती व्यक्ती आहे जी दिसती तशी नाही. तेव्हा इथे खरं तर पूर्णा आजीच्या नावावर आता इथे अर्जुन म्हणत असतं, पूर्णा आजीबद्दल अशी कोणती गोष्ट आहे जी नागराजला माहीत आहे आणि आपल्याला माहीत नाही? तेव्हा इथे सायली म्हणत असते, असं काय बोलता? पूर्णा आजी जशा बाहेरून आहेत अगदी तशाच आहेत आतमधून देखील, स्वच्छ आणि नितळ मनाच्या, असे इथे सायली म्हणत असतं. आता इथे अर्जुन म्हणत असतो की म्हणजे पूर्णा आजी नॉट पॉसिबल. आता असं करून खरं तर एक एक जणांचे सर्वांचेच इथे ते बोलत असतात आणि त्यांच्या पुढे खरं क्रॉस करत जात असतात. आता यांचं इथे काम सुरूच असतं. मात्र इकडे दुसऱ्या बाजूला देखील जो सचिन असतो तो सचिन देखील इथे मोठा प्लॅन करणार असतो. तो खरं तर आता इथे अस्मिताच्या दुधात जायफळ पावडर टाकतो आणि तिला झोपवण्याचा इथे प्लॅन करत असतो. आणि तो इथे म्हणतो, या जायफळ पावडरने आता अस्मी गाढ आणि शांत झोपेल आणि मी सॅमला भेटायला जाऊ शकतो. फक्त या जायफळ पावडरने खरं तर बाळाला काही होऊ नये म्हणजे बस, पण मला हे करावंच लागेल कारण की मला सॅमला भेटायला जावंच लागेल, असं तो म्हणत असतो. तितक्यातच इथे आलेली असते ती म्हणजे अस्मिता. अस्मिता आल्याबरोबर इथे अस्मिता म्हणत असते, काय करतोस तू सचिन? तेव्हा इथे सचिन म्हणतो, मी तुझ्यासाठी दूध आणलं आहे, तू ये इथं, असं म्हणून तिला बेडवर इथं बसवतो आणि म्हणत असो, धरे दूध पिऊन घे. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते की खरं सांगू का सचिन तुला, मम्माने जर मला दूध दिलं ना मी खूप चिडचिड करायची, मात्र आता तू देतोस ना म्हणून मी पेते, असं म्हणून ते दूध पिऊन घेते. मात्र इथे सचिन विचार करतो, असंच माझ्यावर अंध प्रेम करत राहा, असं इथे सचिन मनाशी बोलत असतो. आता इथे खरं अस्मिताने ते दूध पिलेलं असतं आणि सचिन म्हणत असतो की तू आता झोपी जा आणि आराम कर, असं इथे सचिन म्हणत असतो. तेव्हा अस्मिता म्हणते, हो ठीक आहे. अस्मिताला खरं इथे फार बरं वाटत असतं की सचिन त्याची किती काळजी करतोय असं तिला इथे वाटत असतं आणि सचिन खरंच तिला काळजी असण्यासारखं इथे सर्व काही दाखवत असतो. खरं तर तो आता तिच्या अंगावर रजई वगैरे पांघरतो आणि म्हणत असतो, अस्मिता तू झोप बरं आता शांतपणे, असं तिला म्हणून खरं तिला झोपी घालतो. आता झोपी घातल्यानंतर खरं तर तो इथे सॅमला मॅसेज करतो की मी निघतो इथनं, असं म्हणून तो खरं तरी ते जॉकेट वगैरे घालतो आणि तिथून निघालेला असतो अस्मिताला छान गाड. आता सचिन इथे बाहेर आलेला असतो. खरं सॅमला म्हणत असतो की मी निघतोयच, फक्त 5 मिनिटं थांब, असं म्हटलेलं असतो. आता इथे फोन ठेवल्यावर आणि त्याचं समोर लक्ष जातं तेव्हा समोर असतात ते म्हणजे सायली आणि अर्जुन. आता त्यांना पाहून खरं तो थोडा घाबरतो. इथे हे काय करत असतील असा प्रश्न त्याला इथे पडलेला असतो. तो म्हणत असतो की नाही आता मला पुढे जाऊन काही भागणार नाही, मला आता वापस जायलाच हवं, असं म्हणून खरं तो आता परत घरामध्ये निघून जातो. आता इथे खरं तर थोडा दरवाजा वाजलेला असतो. तेव्हा अर्जुन आणि सायली खरं थोडं बघतात पण नंतर इग्नोर करून टाकतात आणि आता इथे खरं त्यांचे सगळ्यांच्याच नावासमोर इथे क्रॉस झालेले असतात. आता शेवटी नाव राहिलेलं असतं ते म्हणजे प्रिया. आता प्रिया म्हटलं की लगेच बरोबर सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात आलेल्या असतात. जो नागराज जे काही म्हटला त्या गोष्टी इथे लक्षात आलेल्या असतात. तेव्हा इथे सायली म्हणत असते की दिसतं तसं नसतं, आत एक बाहेर एक, जे खरं वाटतंय ते खोटं आहे. हे सर्व वर्णन तर प्रियाच्या बाबतीत लागू होतात, असं इथे सायली म्हटल्याबरोबर इथे अर्जुन म्हणत असतो की हा बरोबर आहे. आपल्याला नागराज देखील म्हटला होता की तुमचं प्रिय घर ते पोखरते आणि ती गोष्ट मी तुम्हाला कधीच सांगणार नाही. स्पेसिफिकली तो प्रिय या शब्दावर देत होता, असं इथे अर्जुनी म्हटल्याबरोबर इथे सायली म्हणत असते प्रिय म्हणजे प्रियाच आहे, हे बरोबर आता सायलीने इथे ओळखलेलं असतं. तेव्हा इथे सायली असं देखील म्हणते तिचा आणि नागराज काकाचा किती संपर्क आहे हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे. नागराज इथे सुमन काकूला मारत होता हे माहीत झाल्यानंतर देखील ती थांबली नव्हती. तेव्हा अर्जुन देखील ती या घरात परत आल्यापासून तिचा आणि नागराजचं रिलेशन खूप चांगलं आहे.
तर तिच्या बाबत अशी कोणती तरी गोष्ट आहे जी नागराजला माहिती आहे पण आपल्याला माहीत नाही असं इथे अर्जुन म्हणत असतो. आणि तीच गोष्ट आपल्याला इथे शोधायचं आहे असं देखील इथे अर्जुन म्हणत असतो. आता इथे सायली म्हणत असते ही तर चालती बोलती मेहसभा आहे, कोणत्याही गोष्टीचा इथे ठाम पत्ता देखील ती लावून देत नाही असं इथे सायली म्हणते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की म्हणजेच नागराजच्या कोडाचं उत्तर आहे तन्वी म्हणजेच प्रिया असं म्हणून खरं तर त्या प्रिया नावाला आता इथे गोल केलेलं असतं. आता इथे सायली म्हणत असते मग आपण महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळू. आता आपल्याला प्रियाच्या बाबतीत अशी कोणती गोष्ट माहीत होणार आहे ज्यामुळे आपलं आयुष्य बदलणार आहे. तेव्हा इथे अर्जुन हो सायली नक्कीच आपल्याला ते शोधायचं आहे. आता ह्या नागराजने आणि तन्वीने नेमकं काय काय लपून ठेवलेलं आहे आपल्यापासून त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत. आता हे सज्ज झालेले असतात तन्वी मिशन म्हणजेच प्रिया मिशन या गोष्टीकडे. आता इकडे खरं तर सचिन आतमध्ये जाऊन आता इथे साक्षीला फोन करतो आणि म्हणत असतो की प्लीज मला समजून घे ना सॅम, तू मला समजून घेण्याचा प्रयत्न कर, मी आता घराच्या बाहेर नाही पडू शकत. अगं किती वाजलेत बघ तरी ना. तेव्हा इथे सॅम म्हणजे साक्षी म्हणत असते तू काय लहान बाळस का, घराबाहेर पडू शकणार नाही म्हणजे काय, तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे नक्की असं इथे साक्षी म्हणत असते. तेव्हा इथे सचिन म्हणून मी यावेळी काय कारण सांगून बाहेर पडू सांग बरं, माझ्या घरच्यांना माझ्यावर संशय नाही काय येणार असं इथे सचिनने म्हटल्याबरोबर साक्षी म्हणत असते तुझ्या घरच्यांना म्हणजे कोणाला तर तू घाबरतोस एवढं असं इथे साक्षीने विचारल्याबरोबर सचिन म्हणत असं म्हणजे तू इतकी चिडून का बोलते सांग बरं मला माझ्या घरच्यांना उत्तर नाही का द्यावं लागत असं इथे सचिन म्हटलेला असतो. तेव्हा इथे साक्षी म्हणजे तू आता सध्या कुठे आहेस ते मला सांग. तेव्हा इथे सचिन खोटं बोलत असतो. सचिन म्हणतो असतो की काय विचारतेस तू, मी कुठे असणार, मी माझ्या घरीच असणार ना, सांग बरं हा कोणता प्रश्न झाला, मी माझ्या आईवडिलांच्याच घरी असेल ना. तू आता अशी म्हणशील की सगळे तर झोपले असतील ना, पण माझी आई आता उठली आहे आणि मी कसं येऊ सांग बरं. मग ती मला प्रश्न विचारेल आणि मी तिला काय सांगू असं इथे सचिन म्हणत. आता इथे साक्षी म्हणत असते अजिबात सचिन तू खोटं बोलू नको, सर्व काही तू खोटं बोलत आहेस, तू आता कुठे आहेस मला हे माहीत आहे, तू आता सुभेदारांच्या घरी आहेस असं म्हटल्याबरोबर सचिन इथे फार घाबरलेलं असतो. आता इथे सचिन म्हणत असतो की अगं असं काही नाही. तेव्हा साक्षी म्हणते अजिबात असं काही नाही, असं बोलू नकोस, तू खोटं अजिबातच माझ्याशी आता बोलू नको, जितकं खोटं बोलशील तितकं तू अडकून जाशील, तुझं मी लोकेशन ट्रॅक केलेलं आहे त्यामुळे अजिबातच तू इथे मला खोटं बोलू नको असं इथे साक्षी म्हणत असते. तेव्हा इथे सचिन तुला माझं लोकेशन ट्रॅक करताना काहीच नाही का वाटलं असं सचिनने म्हटल्याबरोबर इथे साक्षी म्हणतात हो नाही वाटलं मला काही, आता ह्या तुझ्या खोटेपणाचा मला कंटाळा आलेला आहे असं इथे साक्षी मला काही सांगायचं नाही, आत्ताच्या आत्ता तू मला सुभेदारांच्या घरासमोर येऊन भेटायचंच. तेव्हा इथे सचिन म्हणतो काय झालंय सॅम तुला, असं नाही येऊ शकत मी, आपल्याला कुणी पाहितलं तर. तेव्हा इथे साक्षी म्हणतात अजिबात नाही, मला त्या गोष्टी काहीही माहीत नाहीत, मला आत्ताच्या आत्ता तू येऊन भेटायचं. तेव्हा इथे सचिन म्हणतो अरे मी कसं सांगू तुला, बाहेर अर्जुन आणि त्या सायली वहिनी आहेत, मी कसं येणार असं हे ऐकल्याबरोबर इथे साक्षी म्हणते हेच मला खरं तर तुझ्या तोंडातून मगापासून ऐकायचं होतं, आता तू ताबडतोब बाहेर ये नाहीतर मी आतमध्ये येईल, मला तुझ्याकडनं सर्व काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या आहेत, या प्रश्नाचे उत्तर मला माहीत करून घ्यायचे आहेत, त्यामुळे मी आज इथून अजिबातच जाणार नाही असं इथे साक्षी म्हणते. इथे सचिन म्हणतो सॅम अगं ऐक ना तू माझं ऐक तरी. तेव्हा साक्षी म्हणते अजिबात मी तुझं काही ऐकणार नाही असं म्हणून इथे साक्षीने ते फोन कट केलेला असतो. तेव्हा इथे खरं तर सचिनला आता गेल्याशिवाय मार्गच नव्हतं. तितक्यातच आता इकडनं आलेले असतात ते म्हणजे सायली आणि अर्जुन. दरवाजा वाजल्या क्षणी आता हे खरं तर इथे जिन्याखाली लपून बसलेला असतो. सायली आणि अर्जुनचं इथं बोलणं सुरू असतं की आपल्याला खरंच आज खूप मोठा पुरावा शोधला आहे, आपण आता बाकीचं काम उद्या करूया असं बोलतच खरं तर हे सायली आणि अर्जुन त्यांच्या रूमकडे इथे गेलेले असतात. आता इथे सचिन सायली आणि अर्जुन गेल्याबरोबर खरं बाहेर आलेला असतो. आता इकडे सायली आणि अर्जुन त्यांच्या बेडरूम गेलेला असतं आणि इकडे जो सचिन लपलेला असतो तो बाहेर येतो आणि सॅमला भेटायला गेलेला असतो. आता इकडे बेडरूममध्ये हे दोघे गेलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो सायली ऐक ना, मला एक गोष्ट तुला म्हणायची होती. तेव्हा इथे सायली म्हणते काय, किती वाजलेत बघा की, झोपा आता गपचिप आणि एक गजर लाव. आता इथे लगेच अर्जुन म्हणतो खरंच तू किती अनरोमॅन्टिकस ना, खरंच आता गजर लावण्यासाठी इथे सायली खरं मोबाईल शोधते, मात्र तिचा मोबाईल इथे मिळत नाही. तेव्हा इथे ती म्हणते माझा मोबाईल तरी कुठे गेला असन. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो थांब मी फोन करतो. आता फोन लावल्याबरोबर रिंग जात असते. तेव्हा अर्जुन म्हणतो रिंग तर जाते मग आवाज कसा येत नाही. तेव्हा सायली म्हणते इथं तर मोबाईल नाही, खाली तर नसेल ना राहिला असा इथे सायलीला प्रश्न पडलेला असतो. तेव्हा सायली म्हणते मी काय करते घेऊन येते. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मी पण येतो की. तेव्हा सायली म्हणते अहो मोबाईल तर आणायचा आहे, कशाला येत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो तेवढेच माझ्या बायकोसोबत 2 मिनटं मला बोलायला भेटेल असं इथे अर्जुन म्हणून दोघे देखील आता इथे मोबाईल घ्यायला आलेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला सचिन जो असतो तो सॅमला भेटायला आलेला असतो, म्हणजे साक्षीला भेटायला आल्याबरोबर इथे साक्षी म्हणत असते तू या सुभेदारांच्या घरात करतोस काय. तेव्हा इथे खरं सचिनला काय बोलावं कळत असतो. तेव्हा तो इथं मोठा बहाणा इथे मारतो. तो म्हणत असतो की ते काय आहे ना सॅम, खरं तर तो डॉक्टर अश्विन नाही का सुभेदार, त्यांनी माझ्या आईची ट्रीटमेंट केली होती, त्यामुळे खरं आमच्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यांनी मला आज जेवायला बोलवलं होतं आणि आज गप्पा मारण्यात इतका वेळ गेला ना, तो म्हणला की आज इथेच थांब. आता ह्या सर्व गोष्टी तुला कसा फोनवर सांगू असं इथे सचिन म्हणत असते. हे सचिनचं बोलणं ऐकून खरं साक्षी स्वतःच्याच मनाला म्हणत असते आणखीही तू माझ्याशी खोटंच बोलतोस का सचिन, असं करत अचिन तुझं लग्न झालेलं आहे आणि तू सुभेदारांचा जावई आहेस,
हे तू का मला सांगत नाहीस, असंही ते साक्षी स्वतःच्या मनाला बोलत असते. आता इथे साक्षी हा विचारच करत असते. तितक्यातच खरं तर सचिनने तिला जवळ घेतलेला असतो आणि मिठी मारून म्हणत असतो की खरंच तू बरं झालं मला भेटायला आलीस, खरं तर मी देखील तुला खूप मिस करत होतो, तू मला मिस करत होतीस ना, असंही ते सचिनने सॅमला विचारलेलं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं सायली आणि अर्जुन तो मोबाईल शोधण्यासाठी इथे बाहेर आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो आपण इथं पहिले बसलो होतो, नंतर समोर गेलो होतो. आता खरं तर हे दोघी इथे मोबाईल शोधत असतात. तेव्हा सायली म्हणते खरं तर मला कळतच नाही माझा मोबाईल मी ठेवला तरी कुठं असेल. तेव्हा इथे सायलीच्या बरोबर लक्षात येतं. सायली म्हणत असते की 1 मिनिट थांबा, तुम्ही मला आवाज दिला होता तेव्हा मी किचनमध्ये होते आणि किचनमधून मी स्टडी रूममध्ये गेले, म्हणजे तिथंच मोबाईल राहिला. हे ऐकल्याबरोबर अर्जुन म्हणतो असतं हां बरोबर आहे, हे जर मी केलं असतंस ना किती मला ऐकवलं असतंस तू. तेव्हा इथे सायली म्हणते तुमच्यामुळेच हे सर्व काही होते, तुमच्या नादाला लागलेला मी. हे अर्जुनने ऐकल्याबरोबर अर्जुन तो माझ्या नादाला लागली असं म्हणून तिच्याकडे आता हसत पाहत असतो. तेव्हा इथे सायली म्हणते तुम्हाला ना दिवस असो रात्र असो एकच गोष्ट सुचते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो आता काय करणार, त्यात माझी काय चूक आहे सांग बरं. इतकं रोमॅन्टिक वातावरण आहे, वर तारे आहे, चंद्र आहेत, ग्रीनरी आहे आणि तू आहेस आणि मी, या सर्व गोष्टी असताना नॉर्मल माणसाला ह्याच गोष्टी सुचणार ना, असं इथे अर्जुननी म्हटल्याबरोबर इथे सायली म्हणत तुम्हाला एक कोडं काय सुचलंय, खरं तर तुम्हाला आजकाल बरंच काय काय सुचायला लागलंय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हां मग. तेव्हा सायली म्हणते हां चला चला किती उशीर झाला आहे बघा इथे, असं इथे सायलीने म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो अनरोमॅन्टिक कुठली, असं म्हटल्याबरोबर खरं त्याचं लक्ष जातं ते म्हणजे गेटकडे. आता गेटकडे पाहिल्याबरोबर अर्जुन म्हणतो असतो बायको आपण तर गेट बंद केलं होतं ना, मग गेट कसं काय उघडं, कोण आला असं आतमध्ये, असा प्रश्न यांना पडलेला असतो. आता इकडे बाहेर असतात ते म्हणजे सचिन आणि आता इथे खरं साक्षी सचिनला म्हणत असते मला फक्त तुला एकदा भेटायचं होतं, मला तुला बोलण्यासाठी खरं ही वेळ देखील नाही आणि ही जागा देखील योग्य नाही, असं इथे साक्षीने म्हटल्याबरोबर आता इथे सचिन म्हणत असतो मी पण तुला हेच म्हणत होतो ना, उद्या भेटू ना आपण, असं इथे सचिनने म्हटल्याबरोबर इथे साक्षी म्हणते मी तुला एक लोकेशन पाठवते तू तिथे नक्की. यांचं इकडे बोलणं सुरू असतं, इकडनं सायली आणि अर्जुन देखील येत असतात. तेव्हा इथे खरं तर साक्षी म्हणत असते मला तुला भेटायचंय. तेव्हा इथे सचिन म्हणतो हो मी नक्कीच येईल, मिस यू, असं इथे सचिन आता लगेच साक्षी म्हणत असते तुला किती घाई नाही इथून जाण्याची, तू उद्या तरी नक्की येशील ना रे सचिन, असं इथे साक्षीने विचारलेलं. तुला असं का वाटतं, अगं मी तुला खूप मिस करतो, आज रात्री देखील तू माझ्या स्वप्नात येशील, खरंच मी तुला खूप मिस करतो, असं इथे सचिन म्हणत असतो. असं इथे सचिन म्हटल्याबरोबर साक्षी त्याच्या हाताला इथे किस करत असते. आता यांचं इथे बोलणं सुरूच असतं. तितक्यातच इकडनं आलेले असतात ते म्हणजे सायली आणि अर्जुन. आता आल्याबरोबर खरं अर्जुन म्हणत सचिन तू कुणाशी बोलतोस, असं म्हटल्याबरोबर सचिन इथे फार घाबरलेला असतो. आता सचिन इकडे पाठ करून उभा राहतो तेव्हा मात्र साक्षी मागणं पळून गेलेली असते. आता पळून जाते हे बघितल्याबरोबर इकडे अर्जुननी खरं तर एक काठी घेतलेली असते आणि फेकलेली असते. आता काठी फेकल्यामुळे खरं तर साक्षी इथे पायात अडकून इथे पडलेली असते. पडल्याबरोबर इकडे सायली तिच्या मागे पळत असते. तिला आता खरं तर तिचा चेहरा तिला बघायचा असतो, मात्र खरं तर ती साक्षी तिच्या अंगावर जी शॉल होती ती तिच्या चेहऱ्याला गुंडाळते, त्यामुळे खरं तरी ते सायलीला इथे अजिबातच काही दिसत नाही. आता खरं तरी ते अर्जुन देखील तिच्याकडे जातो आणि ती साक्षी मात्र तिथून पळून गेलेली असते. ती तिच्या गाडीत बसते आणि तिथून निघून जाते. आता इथे अर्जुन खरं सायलीकडे जातो, तुला बरं आहे ना, तुला काही झालं तर नाही ना, असं इथे अर्जुन सायलीला म्हणत असतो. मात्र इथे साक्षी पळून गेलेली असते. तेव्हा इथे सायली म्हणत असते की ह्या मुलीचा जर मला चेहरा दिसला असता ना, तिला मी खरं तर आज अस्मिताताई समोरच नेलं असतं, असं इथे सायली म्हणते. हे दोघे खरं सचिनकडे जातात. आता सचिनकडे गेल्यानंतर खरं तर इथे अर्जुनने त्या सचिनची कॉलर पकडलेली असते. कोण होती ती मुलगी सांग मला, असं म्हणत असते. तेव्हा सायली देखील म्हणते सचिन भाऊजी ती मुलगी तरी कोण होती सांगा मला, इतक्या रात्रीची तुम्हाला भेटायला का आली होती, असं इथे सायलीने देखील विचारलं असतं. तेव्हा सचिन इथे काहीच बोलत नसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो बोलतोस का नाही तू, असं इथे अर्जुन परत विचारतं. सचिनला खरं काय बोलावं कळत नसतं. नाही असं काही नाही, असं इथे सचिन म्हणत असतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते की अहो तुम्ही खोटं बोलताय, हे स्पष्ट तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो बोल नेमकं ती मुलगी तरी कोण होती, तुझी गर्लफ्रेंड होती ना, असं इथे अर्जुनने विचारल्या. तेव्हा इथे सचिन मनात विचार करतो म्हणजे अर्जुन आणि सायलीला हे कळलेलं नाही की ती साक्षी शिर्के होती म्हणून. तेव्हा इथे सचिन अर्जुनला म्हणत ती मुलगी नव्हती, तो तर पुरुष होता, असं म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो खोटं बोलतोस तू, साप खोटा आहे हे सर्व काही. तेव्हा इथे सचिन म्हणतो खरंच सांगतोय अर्जुन तुला, मी शपथ घेऊन सांगतो तुला, ती मुलगी नव्हती, तो मुलगाच होता, तो पुरुष होता, असं इथे सचिन म्हणत असतो. तेव्हा इथे सायली म्हणते मग तुम्ही त्याला भेटायला इतक्या रात्रीचं असं गेट बाहेर का आला होतात, असं इथे सायलीने विचारल्याबरोबर म्हणत असतो मी सांगतो तुम्हाला माहिती आहे ना, माझा जॉब गेला होता तेव्हा मी एका माणसाकडनं लोन कार्ड घेतलं होतं आणि ते लोन मी घरं तर फेडू शकलो नाही, त्यामुळेच तो माणूस मला आता पैसे मागतोय आणि तो आता त्यासाठीच आला होता मला भेटायला,
तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मग इतक्या रात्रीचं असं भेटायला कोण येतं? तेव्हा इथे सचिन म्हणतो मी जर कुणाला कळलं असतं की सुभेदारांच्या जावयाच्या डोक्यावर कर्ज आहे तर हे कुणाला आवडलं असतं आणि त्यावरनं परत अस्मिताला देखील इथे त्रास झाला असता असं इथे सचिन म्हटल्याबरोबर खरं अर्जुनला फार राग आलेला असतो. तो म्हणत असतो की किती खोटं बोलणार तू असं म्हणून खरं तर अर्जुनही इथे त्यावर हात उचललेला असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते असं तुम्ही हात उचललेला खरं अस्मिताताईंना अजिबातच आवडणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो हो आता जे काही होईल ना ते अस्मिता समोरच होऊ दे असंही ते अर्जुन म्हणत असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहणार असतो की अस्मितासमोर खरं अर्जुनने आणि सायलीने सर्व काही सांगितलेलं असतं. मात्र इथे अस्मिताला या गोष्टीवर खरं विश्वास नसतो. इथे अस्मिता म्हणत असते इथून पुढे जे काही घडणार आहे ते मी आणि माझा नवरा म्हणजे सचिन बघून घेऊ, तुम्ही आमच्यामध्ये पडू नका असं इथे अस्मिताने सायली आणि अर्जुनला म्हणलं असतं. आता इथे सायली आणि अर्जुनला असं म्हटल्यावर तर अर्जुनला फार राग आलेला असतो. अर्जुन आणि सायली इथे बेडरूममध्ये आलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की हिच्या समोर इतकं सगळं असताना देखील ती सचिनच्या बोलण्यावर का विश्वास ठेवत असेल असं इथे अर्जुन म्हणत असतो. आता इथे सायली असं देखील म्हणते तुमचं सगळं काही बरोबर आहे आणि तिथे अंधार होताना तिचा मी मुलीचा हात धरला होता तेव्हा मला जाणवत होतं की ती मुलगीच होती, पण ह्या सर्व गोष्टी मी अस्मिताताईला कशा समजून सांगायच्या खरं तर कळतच नाही मला असं इथे सायली म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर चैतन्य आणि अर्जुन केसबद्दल बोलत असतात. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की तू सावंतला खरं सांगितलंस का साक्षी जिवंत आहे म्हणून? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो हो ते तर मी सांगेलच, पण मात्र मला आणखी पुरावे शोधावे लागतील. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की तुला आणखी पुरावे हवे आहेत, आता तू पुरावा कुठून आणणार असं इथे चैतन्यने विचारल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो हो ते तर आपल्याला करावंच लागेल, त्यासाठी काहीतरी आपल्याला केलंच पाहिजे असं देखील इथे बोलण्यात आलेलं असतं. आता खरं तर चैतन्य आणि अर्जुन या केसबद्दल पुढे बोलत असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की खरं तर मेहपतला भेटायला साक्षी जेलमध्ये येतच असेल ना असं इथे अर्जुनने म्हटल्याबरोबर महागा आलेली असते ती म्हणजे सायली. आता सायलीने खरं अर्जुनचं हे बोलणं ऐकल्यामुळे सायलीला इथे फार मोठा धक्का बसलेला असतो. आता इथे सायली खरं अर्जुनचं काय करते हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. ठरलं तर मग. धन्यवाद.